मंचस्थ सर्व मान्यवर, उपस्थित सज्जन, माता भगिनी, जिथून मार्गदर्शन घेतलं पाहिजे असा इतिहास आपल्यासमोर प्रकाशित झाला. त्यासंबंधी सांगितलंही गेलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळ्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही आहे. पण मला बोलायला सांगितलं आहे आणि सगळ्यात जास्त वेळ दिलेला, त्याच्यामुळे मी तेच विस्तारपूर्वक सांगतो. हिंदू साम्राज्य दिवस हा निवडला. हिंदू साम्राज्य दिवस शिवराज्याभिषेकाचा दिवस. शिवराज्याभिषेकाचा दिवस का? कारण छत्रपती शिवाजी महाराज हा हिंदूंकरता, भारतीयांकरता एक सार्वकालिक जीवनाचा आदर्श आहे. म्हणजे संघामध्ये तर व्यक्तिपूजा नसते, तत्व हे गुरु आहे, भगवा ध्वज. परंतु संघ निर्मात्यालाही ही जाणीव होती की सामान्य माणसांना निर्गुण भक्ती जमत नाही, सगुण भक्ती पाहिजे. म्हणून डॉक्टरांनी, गुरुजींनी आणि बाळासाहेबांनी तिघांच्याही वेळोवेळच्या सांगण्यात एक गोष्ट आलेली आहे, ती डॉक्टरांनी पहिल्यांदा सांगितली की व्यक्ती आदर्श म्हणून जर ठेवायचीच असेल तर आजही आपल्याला आजच्या काळामध्ये सुसंगत असा आदर्श पुराण काळातल्या हनुमानाच्या जीवनात आणि इतिहास काळातल्या शिवाजींच्या जीवनात सापडतो. त्यांचं जीवन तत्वरूपच आहे, म्हणून त्यांना आदर्श ठेवायला काही हरकत नाही, ती व्यक्तिपूजा होत नाही. आणि असं त्यांचं जीवन हे एक व्यक्ती म्हणून सुद्धा आपल्याकरता अनुकरणीय जीवन आहे. आणि हे केवळ व्यक्तिगत जीवनाचा आदर्श नाही, तर गुलामीशी झगडणाऱ्या राष्ट्राच्या विजिगीषेचं ते प्रतीक आहे. आणि नुसती विजिगीषा नाही, त्याच्याबरोबर विजय सुद्धा आहे. आक्रमण तर फार पूर्वी सुरू झालं. त्या आक्रमणाचा प्रतिकार करायला आपण उभे राहिलो. ते काही पहिलं आक्रमण नाही, त्याच्या अगोदर आपल्याकडे आक्रमक येऊन गेले. शक आले, हुण आले, कुशाण आले, ग्रीक लोक आले, राज्य विस्तार ही आकांक्षा मनात घेऊन आले. राहिले, त्यांना परतवून लावलं तेव्हा गेले. काही इथेच राहिले, ते पचून गेले. जेवढं तेव्हा त्यांना लुटता आलं तेवढं लुटलं. परत गेल्यावर त्यांना ते करता आलं नाही. आपण जिंकल्यावर आपण त्यांना आत्मसात करून घेतलं. देशाचं वैभव पुन्हा उभं राहिलं. ही 5-6 आक्रमणं त्याची सवय समाजाला झालेली, आणि त्याच्यामुळे इस्लामचं आक्रमण आलं तेव्हा त्याच दृष्टीने प्रतिकार पहिल्यांदा झाला. मी आता वर्णन केलं ललितादित्यापर्यंत आणि नंतर सुद्धा की हे परकीय आले आहेत, यांना आपली संपत्ती लुटायची आहे, यांना आपला अधिकार जास्त भूभागावर पाहिजे आहे. त्याचा प्रतिकार झाला की संपेल. आणि असं जेव्हा आक्रमण असतं तेव्हा त्याला एका ठिकाणी पायबंद बसला तर पुढे जायची हिंमत होत नाही. पण हे आक्रमण असं नव्हतं, हे समजायला पुष्कळ वेळ लागला. तुम्ही जर सगळं साहित्य पाहाल, त्यावेळच्या राजांच्या बखरी पाहाल, संतांची वाणी पाहाल, तर अगदी तेव्हापासून हे काय आहे हे समजायचा प्रयत्न लोकांनी केला. एकदा हरवून चालत नाही, पुन्हा येतात. नुसते लुटत नाहीत, मारतात, परंपरा मोडायला लावतात, धर्म बदलायला लावतात. तर या आक्रमणाचं स्वरूप काय आहे अशी एक समज उत्पन्न करण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष अनुभव निरीक्षणातून करता करता त्याचा प्रतिकार कोणत्या उपायाने होईल असे प्रतिकाराचे प्रयत्नही झाले. आणि संपूर्णपणे यशस्वी झालेला पहिला प्रयत्न
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. म्हणजे दीर्घकाल ही जी लढाई चालू होती हिंदुस्थानची, त्यात आपण लढाया हरलो, आपली राज्य गेली, आपले राजे गेले, पुष्कळ गोष्टी गेल्या, परंतु समाज हारला नाही, राष्ट्र हारलं नाही. संघर्ष चालू आहे. निर्णायक पराभव नाही आहे, निर्णायक विजयही नाही आहे. प्रयोग चालू आहेत. या सगळ्या प्रयोगांचं अध्ययन करून त्याच्यातल्या ज्या काही उणीवा राहिल्या होत्या, ज्याच्यामुळे ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत किंवा टिकू शकले नाहीत, यशाला टिकवू शकले नाहीत, या सगळ्या गोष्टींचं अध्ययन करून शिवाजी महाराजांनी त्या त्रुटी दूर करून आपला एक निर्दोष प्रयत्न केला. हे त्यांचं वेगळेपण आहे. संघ महाराष्ट्रात निघाला, शिवाजी महाराज महाराष्ट्रातले, म्हणून शिवसाम्राज्य दिनोत्सव नाही आहे, हिंदू साम्राज्य दिवस. हे जे प्रयत्न चालू होते ठिकठिकाणी, हे प्रयोग होते. आणि पहिला यशस्वी प्रयोग शिवाजी महाराजांनी केला आणि तो यशस्वी झाला याची खात्री देशाची केव्हा पटली? आग्र्याहून ते परत आले तेव्हा. प्रत्यक्ष औरंगजेबाच्या जबड्यात प्रवेश करून सही सलामत हा बाहेर येऊ शकला आणि पुन्हा त्यांनी धडक मारून आपला प्रदेश टिकवला, वाढवला. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपण मग पाहतो की त्या काळानंतर दुर्गादास राठोड यांच्या प्रयत्नांनी राजस्थानमधले सगळे लोक एकत्रित आले. पुन्हा मोगलांचं पाऊल राजस्थानात पडलं नाही. छत्रसालांनी बुंदेलखंडात आपलं स्वतःचं राज्य उभं केलं. कूचबिहारचा राजा चक्रध्वज सिंग दुसऱ्या राजाला पत्र लिहितो की तिकडे पश्चिमेत शिवाजींनी जसं केलं आहे तसं आपण इथे करू आणि या पाखंडी लोकांना समुद्रात बुडवून टाकू. शिवाजी महाराजांच्या या सगळ्या गोष्टीकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं. भारतात काय होणार, हा भारत टिकणार की नाही, आणि त्याचं निर्णायक उत्तर शिवाजी महाराजांच्या प्रयत्नांनी मिळालं, शिवाजी महाराजांच्या रीतीने मिळालं. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा हा प्रयत्न युद्धशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा अभ्यासला जाऊ शकतो, समाजशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा अभ्यासला जाऊ शकतो, प्रशासनाच्या अंगाने सुद्धा त्याचा विचार होऊ शकतो. समाजामध्ये या आक्रमणाचा प्रतिकार करण्याचं बळ उभं राहण्याकरता जे जे आवश्यक होतं ते बळ उभं राहत नाही याची जी जी उणीव होती त्या सगळ्या उणीवांचे उपाय आणि ज्या प्रकाराने सगळ्या समाजाला उभं करायला पाहिजे होतं. राजे आणि सैनिक लढले, सगळा समाज लढला, असं केव्हा झालं? शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून जे उभं राहिलं त्याच्यात जगाने पुढेही पाहिलं की दलबल सहित 30 वर्ष तळ ठोकून दिल्लीचा बादशाह बसलेला आहे. आणि लढतं कोण आहे त्याच्यापाशी? सैन्य नाही, सेनापती नाही, राजा गेलेला, राणी कैदेमध्ये, राजपुत्र कैदेमध्ये, खजिना नाही, काही नाही. दिवसा शेती करतात आणि रात्री विळेकोते फावडी हातात घेऊन आणि औरंगजेबाच्या छावणीवर हल्ले करतात. अशा प्रकारचं ते युद्ध झालं. सगळा समाज लढला. आणि समाजाची अशी संघटित शक्ती जेव्हा एखादा संकल्प घेऊन उभी राहते त्यावेळेला ती शक्ती नेहमी विजयशालिनीच असते, तिला पराभव माहीत नसतो. ते साक्षात जगज्जननीच्या शक्तीचं रूप असतं, सामाजिक रूप असतं. शिवाजी महाराजांनी ही संघटित शक्ती उभी केली. अशी शक्ती उभी करणाऱ्याला स्वतःला जगून दाखवावं लागतं आणि स्वतःच्या आत्मीय संपर्कात सगळ्यांना बांधावं लागतं. शिवाजी महाराजांच्या चरित्रात जे आपण पाहतो, मी हे तुम्हाला सांगायची जरूर नाही, आपल्याला खूप लोकांनी सांगितलं आहे आणि केदार फाळक्यांनी ते पुन्हा एकदा सांगितलंच असेल. पण इथपासून तर सेनेचं तंत्र उभं करणे, आरमार नव्हतं, पुन्हा आरमार उभं करणे, महसुलाची पद्धत बरोबर, सगळ्यांना न्याय मिळेल असा राज्यकारभार, कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. ज्यांना बळजबरीने तिकडे नेलं त्यांना परत आणणं, परावर्तनाचं काम. यंत्र यायला लागली होती तर नवीन प्रकारच्या तोफा, मुद्रण कला, मुद्रणाचं मशीन,
अशा सगळ्या गोष्टीमध्ये शिवाजी महाराजांनी एक एक पुढाकार उत्पन्न केला आणि त्याच्या आधाराने समाजाची एक सर्वांगीण शक्ती उभी राहिली, एक सर्वतोमुख असं रूप उभं राहिलं. आणि म्हणून हा शिवाजी महाराजांचा आदर्श हा 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 सार्वकालिक आदर्श आहे, हा त्रिकालाबाधित आदर्श आहे. हा शिळा होत नाही, हा जुना होत नाही, हा नित्य नूतन असतो. व्यक्तिगत चारित्र्यापासून तर राष्ट्रीय चारित्र्यापर्यंत सर्व गोष्टी. शिवाजी महाराजांनी ओळखलं की मुळात हा लढा हा विदेशी आणि स्वदेशीचा आहे. आणि म्हणून त्यांनी ज्यांच्या बुद्धीला या धार्मिक कडवेपणाचं ग्रहण लावलं होतं, हा धर्म कसा आहे कुणाचं ठाऊक. आपल्याला, आपण हिंदू आहोत, आपल्याला कारण नाही उगीच अभ्यास करायचा, समजायला अभ्यास करायलाच पाहिजे. जे म्हटलं आपल्याला ते अगदी बरोबर आहे, परंतु अध्यात्मदृष्टीने ते पाहिजे जरूर नाही. अरबस्तानच्या बाहेर जो इस्लाम आलेला आहे तो राजकीय जास्त दिसतो, आध्यात्मिक मुळीच दिसत नाही. रोमच्या बाहेर जी ख्रिश्चॅनिटी आली आहे ती राजकीय जास्त दिसते. आपण सुरुवातीला धर्म म्हणूनच विचार केला की कसा आहे काय आहे, आणि असा विचार केला तर मग आहेच ना. मग रामकृष्ण परमहंसांनी साधना करूनही पाहिलेलं आहे की सगळे रस्ते तिकडेच जातात, हाही रस्ता तसाच आहे. परंतु हे जी वावटळ आक्रमणाची येत होती तिला धार्मिक म्हणण्याचं काही कारणही नव्हतं. इस्लामच किती पाळला त्यांनी हाही एक प्रश्न आहे, पण आपल्या अर्थाने सुद्धा धर्म समाजाला जोडतो, धर्म समाजाला सुव्यवस्थित करतो, उन्नत करतो. हे तर सरळ सरळ रानटी लोकांचं आक्रमण होतं, रक्ताच्या नद्या वाहणारं आक्रमण होतं, हे राक्षसांचं आक्रमण होतं. आणि म्हणजे पूर्णपणे आपल्याला प्रवृत्तीने सुद्धा विदेशी असलेलं आक्रमण आहे, ती प्रवृत्ती मोडली पाहिजे. आणि ती प्रवृत्ती मोडायला शक्तीचं उत्तर शक्तीने देता आलं पाहिजे. ती शक्ती उभी राहिली. शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये हा सगळा उद्योग हा आपलं राज्य स्थापन करण्याचा उद्देश नव्हता, आपलं म्हणजे स्वतःचं. संपूर्ण देश स्वतंत्र करायचा, मानस सरोवरापासून तर कावेरीच्या दक्षिण थडीपर्यंत हा आपला मुलूक. ह्याच्यातली मोडली तीर्थक्षेत्र पुन्हा वसवायची, भ्रष्ट झालेली तीर्थस्थानं पुन्हा पवित्र करायची आणि तुर्कांना सीमेपार घालवून द्यायचं. हा उद्देश ठेवून त्यांनी आपला उद्योग केला. त्यांच्या हयातीत हिंदूंचं स्वतंत्र सिंहासन अधिष्ठान या सगळ्या उद्योगाकरता उभं झालं. पण राज्य फार पुढे गेलं नाही. राज्य महाराष्ट्रापुरतं, सगळ्या महाराष्ट्रापुरतं नाही, महाराष्ट्राच्या काही भागापुरतंच मर्यादित होतं. परंतु त्या राज्याचा साक्षेप केवढा होता, त्याचं कन्सर्न केवढा होता. काशीचं मंदिर औरंगजेबाने तोडलं, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं की राज्यकर्त्यांनी लोकांचा धर्म पाहायचा नसतो, सगळी माणसं ईश्वराची लेकरं आहेत, हिंदू मुसलमान असा भेद करून राज्य करायचं नसतं, हे तुला समजायला पाहिजे. त्यामुळे हे सगळे उद्योग तू बंद कर, नाहीतर दक्षिण मी मुक्त केली आहे, आता मला तलवार घेऊन उत्तरेत उतरावं लागेल. आणि उतरण्याचा स्पष्ट त्यांचा उद्देश होताच. म्हणजे औरंगजेबाने हे केलं नसतं तरी ते केलेच असते. कारण एक आपल्याला जुन्या इतिहासातून अशी सवय झाली होती, हो कऊ भूप हमे का हानी. कोण राजा झाला आपल्याला बिघडतं काय, कारण राज्याधारित समाज नव्हता. राजा बदलला तरी समाजावर फारसा परिणाम होत नसे. आणि आपल्या इथले राजे आपसात लढत तरी धर्मयुद्ध करत लढत ना. महाभारत युद्ध झालं त्याच्या अगोदर काय केलं, कौरव पांडव एकत्र आले आणि त्यांनी रेखांकन केलं, मैदान आखलं लढाईचं. काही दसऱ्याचा उत्सव आहे जसं काही, अशी ती युद्ध व्हायची, त्याचा प्रजेला उपद्रव होत नसे. परंतु ग्रीकांच्या आक्रमणानंतर दुसरं मोठं हे जे आक्रमण झालं त्याचं हे सर्वभक्षी स्वरूप
हे शिवाजी महाराजांनी ओळखलं. आणि म्हणून त्यांची मनीषाच होती तीर्थस्थानं. कारण तीर्थस्थानं समाज बनवतो तो आपल्या सीमेच्या आत बनवतो. जिथे जिथे तीर्थस्थान आहे ते ते आपलं आहे. आणि एका अर्थाने त्या समाजाची नाळ त्या भूमीशी जोडणारा हे एक माध्यम असतं. म्हणून आपल्या इथे मंदिरं तुटली, मंदिरं तोडली ती ही आपली नाळ तोडण्याकरता, आपली मनोवृत्ती खच्ची करण्याकरता. तुमचा देव तुमचं रक्षण करू शकत नाही, या इकडे, येत नसाल तर मरा, अशा प्रकारची एक उद्दाम भाषा त्या मंदिर तोडण्यामागे आहे. या सगळ्याची पुरेपूर ओळख शिवाजी महाराजांनी करून घेतली. त्यांचं केव्हा केलं असेल अध्ययन वगैरे माहीत नाही, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण अगदी नाडी या सगळ्या लोकांची त्यांना गवसली होती आणि बरोबर तसे उपाय त्यांनी केले. आणि म्हणून त्यांच्या प्रेरणेने ही जी गती मिळाली समाजाला, ती अटकेपार झेंडे फडकवेपर्यंत अबाधित चालू होती. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या गोष्टींचं स्मरण कार्यकर्ता मंडळींमध्ये जागृत होतो, तोपर्यंत हे हिंदूंचं साम्राज्य वाढत राहिलं, प्रतिकार करत राहिलं, विजय मिळवत राहिलं, आक्रमकांना तडीपार करत राहिलं. ज्या दिवशी ही ध्येयदृष्टी संपली त्या दिवशी मग आपल्या राज्याचं भान आलं, मग आपल्या प्रदेशाचंही भान आलं, प्रांताचंही भान आलं. आणि आपण पाहतो की पानिपतच्या तिसऱ्या लढाईत इस्लामच्या नावाखाली एक होऊन जसा प्रतिपक्ष लढला, तसा हिंदू समाज एक होऊन लढला नाही. नंतरच्या काळात सुद्धा जी अधोगती झाली, एक ध्येयनिष्ठा असते तेव्हा एक दिशा असते, त्याचं एक अनुशासन असतं. त्याच्यामुळे आपले दुर्गुण आपण कमी करतो, काढून टाकतो. नाहीतर षड्विकार हे माणसाला असतातच, प्रकृतीत असतात. एक ध्येय जेव्हा असं नाहीसं होतं तेव्हा मग मनुष्याचा अहंकार वाढतो, स्वार्थ वाढतो. तसं झालं. हे जे पुस्तक आहे, पहिली गोष्ट हा इतिहास आहे. म्हणजे प्रमाणाशिवाय काही नाही, प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आहे. पण ही गोष्ट सुद्धा आहे, घडलेली गोष्ट आहे, बोधप्रद गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी ज्यापासून धडा घ्यावा अशी गोष्ट आहे. आणि फक्त महाराष्ट्रातल्या लोकांनी अशी ऐकावी अशी गोष्ट नाही आहे, ही सगळ्या राष्ट्राकरता गोष्ट आहे. कारण हा प्रयत्न हा राष्ट्रीय प्रयत्न झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर रवींद्रनाथांनी कविता लिहिली, ओ राजा शिवाजी म्हणून. त्यांना का लिहावीशी वाटली? तेव्हा काही इतकी साधनं नव्हती आणि शिवाजी महाराजांचा इतका परिचय नव्हता. चेन्नईला समुद्रकिनाऱ्यावर दुर्गेचं मंदिर आहे, तिथे पट्टा आहे, या ठिकाणी अमुक अमुक दिवशी शिवाजी महाराज घेऊन गेले, त्यांनी या मंदिराकरता अमुक अमुक व्यवस्था कायम केली. जिंजीच्या किल्ल्यानंतर मंदिर आहे, तिथे असं आहे. ठिकठिकाणी या खुणा आहेत. शैल्य मल्लिकार्जुनला अशीच खूण आहे. 60च्या दशकामध्ये दिल्लीतल्या नागरिकांनी आंदोलन करून शिवाजी पुतळा उभारला. शिवाजी रोड आहे आणि शिवाजी ब्रिज स्टेशन आहे. ह्या सगळ्या गोष्टी काही महाराष्ट्रातून कुणी जाऊन केलेल्या नाही आहेत. त्या ठिकाणी विवेकानंदांना, रवींद्रनाथांना, देशासाठी लढणाऱ्या सगळ्यांना प्रेरणा देणारा हा जो संघर्ष केला, यशस्वी संघर्ष केला, धर्माचं साम्राज्य उभं केलं, कसं राज्य करावं हे उदाहरणाने दाखवून दिलं. आणि ते सगळ्या देशात केलं. उदाहरण द्यायचं होतं तर महाराष्ट्रापुरतं पुरे होतं ना, तसं नाही. ते साम्राज्य याच्याकरता पाहिजे की त्या साम्राज्यात सत्यम शिवम सुंदरम नांदलं पाहिजे. आणि जोपर्यंत हा समाज आपली मूल्य घेऊन हे राज्य तिथपर्यंत नेत नाही, तोपर्यंत हे होत नाही. ते झालं पाहिजे, हे कार्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा.
ईश्वरीय कार्याचे आपण साधक आहोत, अशी भावना असते. तेव्हा मग छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाल्यावर सुद्धा श्रीशैलमला जेव्हा जातात तेव्हा एक क्षण असा येतो की ते स्वतः समर्पण करायला बिलकुल तयार होतात. जागृत लोक आसपास असतात म्हणून वाचतो तो प्रसंग. श्रीमंत योगी अशा प्रकारचा राज्यकर्ता, म्हणजे राज्यकर्त्याला राज्यकर्ता म्हणून सुद्धा आदर्श आणि राज्य कसावं असावं याचाही आदर्श, लढाई कशी करावी याचाही आदर्श आणि सेनापती कसा असावा याचाही आदर्श, मैत्री कशी असावी याचाही आदर्श आणि मित्र म्हणूनही आदर्श. सर्व प्रकारांनी कोणत्याही अंगाने पहा, कुठूनही पहा, हा जो इतिहास आहे शिवाजी महाराजांपासून सुरू होणारा, तो त्यांच्या त्या प्रेरणेबर हुकूम जुथपर्यंत चालला. तिथपर्यंत पिढ्या निघून गेल्या. शिवाजी महाराज गेले, मग संभाजी महाराज आले, त्यांचं बलिदान झालं. राजाराम महाराज, ताराराणी यांनी लढा दिला. पुढची पिढी आली. अनेक उतार चढावातून जाऊन सुद्धा हा प्रतिपत चंद्ररेखे व वर्धुष्णू विश्ववंदिता अशा प्रकारची ही चळवळ झाली. आणि तिने हे सिद्ध करून टाकलं की जो निघाला तिथून झंझावात आणि कुठेही न अडकता भारताच्या दरवाजावर येऊन थडकला, तो इथे येऊन इथल्या नद्यांच्या पाण्यामध्ये बुडला. कारण त्याला योग्य उत्तर इथे मिळालं. हे आज सुद्धा आजच्याही स्थितीमध्ये आपण खूप साल, कारण लढाई तीच आहे. दानवतेची मानवतेशी लढाई आहे, असुरांशी देवांची लढाई आहे. आणि केंद्र भारतच होणार आहे हे नक्की आहे, कारण दुसरं कोणी काही करू शकत नाही. त्या ताकदीने आपल्याला सगळ्यांना उभं राहावं लागेल. मग तो ध्येयवाद, ती आस्था, ती श्रद्धा आपल्या जीवनात आणावी लागेल. ते शील, ते चारित्र्य आपल्या अंगी बाणावं लागेल. तो पराक्रम, ती विजिगीषा, ते साहस आपल्या अंगी असावं लागेल. सगळ्यांना जोडून सगळ्यांना उभं करायची, भेद न पाहता कुठलेही, सगळ्यांना आपलं बनवायची ती कला आपल्याला सगळ्यांना शिकावी लागेल. आणि असा सगळं प्रेरणा याचं धन मिळालं असताना चालता चालता पुढे का विस्मरण झालं, कुठे चुकलो, कुठे ठेस लागली, याचंही अध्ययन करून ते होणार नाही हेही पाहावं लागेल. या आपल्या वाडवडील पूर्वजांमुळे आपली कीर्ती जगात आहे. व्हिएटनामचे लोक येतात, व्हिएटनामचे राज्यकर्ते येतात, तेव्हा ते म्हणतात की आम्हाला ते रायगडावर जायचं आहे. का हो? नाही, कसं लढायचं हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो. ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या जगामध्ये प्रशासन कसं असावं, लढाई कशी करावी, शीलवान राजा कसा असावा, ह्याच्या ज्या उदाहरणांची चर्चा होते त्याच्यात हे अग्रगण्य आपलं उदाहरण आहे, आपल्या देशाचं उदाहरण आहे. हे आपल्याजवळ आहे. ह्याचं अध्ययन नीट व्हावं आणि जिथे कुठे खाचकळगे चुका आपल्या झाल्या असतील ते सगळे टाळून पुन्हा तो विजिगीषू उद्योग उभा करून हे जे आपलं साम्राज्य आहे, हे नुसतं राज्यकर्त्यांचं साम्राज्य नाही, हे धर्म साम्राज्य आहे. हे सगळ्यांना जोडणारं, सगळ्यांना उन्नत करणारं, सगळ्यांना मानवता शिकवणारं असं हे साम्राज्य आहे. ते उभं करण्याची जबाबदारी भारतावर येऊ घातली आहे. वाट भारत केव्हा तयार होतो याची आहे. आणि आपल्याला तयार व्हायचं असेल तर तंतोतंत आजच्या काळाला सुद्धा लागू पडेल असं अनुकरणीय उदाहरण कोणचं आहे? ते उदाहरण शिवाजी महाराज आणि त्यांच्याकडून उत्पन्न झालेली जी इतिहासाची धारा 1857 पर्यंत चालू राहील ती धारा आहे. ती धारा का आटली, ती धारा का थांबली, ते सगळं नीट करून आपल्याला पुन्हा तो अडलेला प्रवाह
पुढे घेऊन जायचा आहे. आणि त्या दृष्टीने अध्ययन म्हणून हे पुस्तक अत्यंत झाले. इतिहास आहे, गोष्ट आहे आणि बोधही आहे. आणि तो अशा भाषेत आहे की आपण सगळे वाचू शकतो. विशेष करून तरुण पिढीला सहज भावेल, समजेल अशा भाषेत पुस्तक झालेलं आहे. इतका मोठा कालखंड आणि इतक्या दैदिप्यमान दिग्विजयी कृत्यांनी भरलेला कालखंड 300-350 पानामध्ये तंतोतंत त्याच्या पूर्ण प्रभावासहित ग्रथित करणं हे काम फार कुशलतेने केदार फाळके यांनी केलं आहे असं पुस्तक वाचून मला वाटतं. मी असं म्हणतो की एका योग्य वेळी या सगळ्यांच्या प्रयत्नांनी त्यांच्या हातातून एक योग्य कृती नियतीने घडवून आणली आहे. आणि म्हणून त्या कृतीचं मराठीत तर ते आहेच उपलब्ध, इंग्लिशमध्येही भाषांतर झालेलं आहे. अनेक भारतीय भाषात त्याचं भाषांतर होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा तो ज्ञानाचा ठेवा सगळा प्राप्त करून त्याच्या प्रकाशामध्ये आपली वाट निश्चित करून आपला विश्वगुरू भारत उभा करणं हे कर्तव्य पार पाडण्याकरता आपल्याला तयार करणारी ही कृती सगळ्यांना लाभेल अशी आता शक्यता उत्पन्न झाली आहे. परिस्थितीमध्ये शक्यता उत्पन्न होत असतात, पण त्याचा लाभ घ्यायचा असतो. तो लाभ आपल्याला घ्यावा लागतो. त्यामुळे माझी अशी प्रार्थना आहे की हे पुस्तक सगळ्यांनी विकत घ्यायचं आणि प्रचार प्रसार करायचा, वाचायला सांगायचं. ज्याला सांगाल त्यालाही विकत घ्यायला लावायचं. कारण हे खरं घरी ठेवून पारायण करण्यासारखं पुस्तक आहे. एकतर सगळं या 350 पानात आहे, मनाला भावेल अशा भाषेत आहे आणि त्यातून काय बोध घ्याव्या याविषयी विचार आहेत. जसं प्रत्यक्ष लेखकांनी म्हटलं की मतं आहेत, चुकीची वाटली तर नंतर सुधारता येतील, पण विचार तर झाला पाहिजे. असा विचारणीय ग्रंथ हा आपल्याला मिळालेला आहे. आपल्याकरता तो एक मोठा लाभ आहे हे समजून सगळ्यांनी त्याचं अध्ययन करावं. कारण आपल्या माहितीकरता हे नाही, हे भविष्यात, दूरच्या नाही, आत्ता येणाऱ्या भविष्यात आपल्या उपयोगाकरता असलेलं पुस्तक आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. आणि माझे 4 शब्द आपण ऐकून घेतले याबद्दल धन्यवाद देऊन माझे भाषण पूर्ण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.